मित्र हो, मागच्या काही काळापासून कुठल्याही निवडणुकीचा निकाल लागला ना की भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मोठ्या संख्येने, अगदी विक्रमी संख्येने निवडून येताना आपण पाहतो. अशा अनपेक्षित निकालाबाबत प्रत्येक राज्यामध्ये संशय घेतला जातो, शंका घेतली जाते, आरोप होतात. कारण जमिनीवरचं वास्तव वेगळं असतं आणि निवडणुकाचे जे निकाल येतात ते मात्र वेगळे असतात. आणि यामुळं सामान्य माणूस सुद्धा प्रत्येक निवडणुकीच्या निकालानं अचंबित होत असतो. मतदार यादीतली नावं वगळण्यापासून मतदान यंत्रापर्यंत आणि त्यानंतर होणाऱ्या मतमोजणीपर्यंत प्रत्येक बाबतीत संशय, शंका, आरोप, आक्षेप. पूर्वी असं होत नव्हतं. भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोग यांच्यावर सुद्धा गंभीर स्वरूपाचे आरोप होत असतात. आणि मग अशा निकालाच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये याचिका दाखल होण्याचं प्रमाण मागच्या काही काळापासून वाढत चाललेलं आहे, वाढलेलं आहे. पण तिथं सुद्धा योग्य वेळेला योग्य न्याय मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्टानं अवघ्या 5 दिवसामध्ये भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याची आमदारकी घालवलेली आहे. कर्नाटकच्या शृंगेरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निकाल सुप्रीम कोर्टानं बदलून टाकलेला आहे. लोकशाहीचं अपहरण होऊ देणार नाही असं सांगत सुप्रीम कोर्टानं भारतीय जनता पक्षाचे आमदार D.N. जीवराज यांना थेट घरी बसवलं. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी भाजपच्या उमेदवाराचा विजय घोषित केला होता, पण सुप्रीम कोर्टानं त्यांना पराभूत ठरवलं. निवडणूक अधिकाऱ्यांनी पराभूत घोषित केलेल्या काँग्रेसच्या T.D. राजेगौडा यांच्या गळ्यात सुप्रीम कोर्टानं आमदारकीची माळ घातली. शृंगेरी विधानसभा मतदारसंघाच्या 2023 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार T.D. राजेगौडा हे 201 मतांनी विजयी झालेले होते. आणि मग त्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार D.N. जीवराज यांनी हायकोर्टामध्ये निवडणूक याचिका दाखल केली. हायकोर्टानं टपाली मताची पुन्हा मोजणी करण्याचे आदेश दिलेले होते आणि त्यानुसार मागच्याच आठवड्यामध्ये झालेल्या मतमोजणीमध्ये राजगौडांची मतं कमी झाली होती. जीवराज यांना 692 तर राजगौडा यांना 569 टपाली मतं मिळालेली होती. आता पुन्हा झालेल्या मतमोजणीमध्ये जीवराज यांना 690 आणि राजगौडा यांना केवळ 314 मतं मिळाली. आणि मग त्यानुसार भाजपच्या जीवराज यांना विजयी घोषित केलं गेलं. त्यानुसार जीवराज यांनी अवघ्या 5 दिवसापूर्वीच आमदारकीची शपथ सुद्धा घेतली. दरम्यानच्या काळामध्ये काँग्रेसचे पराभूत उमेदवार राजगौडा यांनी हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं. हायकोर्टानं केवळ 279 अवैध टपाली मताची मोजणी करण्याचे आदेश दिले होते, पण निवडणूक अधिकाऱ्यांनी राजेगौडा यांना मिळालेल्या 562 वैध मतांची मोजणी केली. राजेगौडा यांचं हे म्हणणं ऐकून घेतल्यावर कोर्टानं त्यांना पुन्हा आमदारकी बहाल करून टाकली. बघा, वैध ठरलेल्या मताची पुन्हा मोजणी करण्याचा प्रश्नही उद्भवत नाही आणि वैध मताबाबत कसला वाद सुद्धा नव्हता असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं. आणि आम्ही लोकशाही हायजॅक करू देणार नाही असं कोर्टानं सुनावलं. सुप्रीम कोर्टाच्या या निकालामध्ये काँग्रेसचे नेते राजेगौडा यांना दिलासा मिळाला. निवडणूक आयोगानं भाजपच्या बाजूने दिलेला निकाल चुकीचा होता हे न्यायालयात सुद्धा समोर आलं. मग आता मित्रांनो, निवडणूक आयोगावर जे आक्षेप घेतले जातात ते चुकीचे असतात की मग ते बरोबर असतात किंवा असतील, तुम्ही सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.